नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, साईमय सकाळ। तर मित्रांनो, आजचा दिवस चालू झालेला आहे। सूर्यनारायण देव आपले वरती आलेले आहेत। तर आता आपण ना पुढे आलो आहे थोडं, हे बघा गाडी लावली या साईडला आणि थोडं पुढे आलो आहे, कारण पालखी पण आता येईल 5-10 मिनटात। हा, जाम थंडी आहे, जाम म्हणजे जाम, काय विचारू नका। रात्री तर कुडकुडायला झालं, हातावर पाणी वाटलं ना तर हातच सून पडतायत, एवढी थंडी आहे। चालत पाणी काय कोण घेणार नाही, पण कोणाला जर बॅटिंगला झाली तर साईडला जातील, कारण जागा आहे साईडला, त्यामुळे इथे थांबलो आहे। हा हा हा, तर चला आता बघूया आपला हा प्रवास। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा। चॅनलवर नवीन कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भावांनो, सबस्क्राईब करा। चला, फायनली आपली पालखी आलेली आहे बघा, निशाणी आणि पाठवून पालखी आहे। ओम साईराम। तर आता डीजे चालू आहे, तर कॉपीराइट येऊ शकतं। तर फायनली आपली पालखी आलेली आहे, मंदिराच्या जवळच आपण थांबलो होतो। दादा पालखी आलेली आहे, तेव्हा बघू शकता, सर्वांनी दर्शन घ्या। बघा आलेले आहेत आता शेवटची निशाण घेऊन, आणि शेवटचीच पालखी। टी शर्ट नवीन घातलं वाटतं, हां। ओम साईराम, साई बाबा की। चला आता आपण पण निघूया इथून। चला पुढच्या ठिकाणी जाऊया आणि तिथे जाऊन बसूया। थोडी ना चाय पिया दो हॉटेलला, आणि आता निघतोय पुढे जायला। जाऊया पुढे, चला। गाडी लावली आहे साईडला आणि पंपाच्या बाजूलाच आपल्याला नाश्त्याची सोय आहे। चला नाश्ता करूया, त्यानंतर पुढे जाऊया। आता आंघोळ पाणी झाली, इथं आंघोळीला पाणी होतं मस्तपैकी, तर आंघोळी केली आणि त्यानंतर आता नाश्ता करायला जातो। नाश्ता करूया आणि पुढे आपण जाऊया। पालखी अजून गेली नाही, पालखी इथंच आहे। पहिला नाश्ता करूया, कांदेपोहे आहेत, तर कांदेपोहे खाऊया आणि मग पुढचं काय प्लॅन असतं ते पाव। काय आहे मिसळ पाव, आज मिसळ, पुरी, भाकरी, फोडणीचा भात, आज भरपूर काय नाही काय। आता आलो आहे पुढे, आणि जिथं आपण आतमध्ये ना वावीमध्ये आलो आहे, हे बघा इथून पालखी येणार, समोरून पालखी येणार आणि इथे राईट टर्न मारणार आहे। या रस्त्यानं आपल्याला आतमध्ये जायचं आहे ते, तर इथे थांबलो आहे मी आता, कारण काय काय आहेत ना ते समोर निघून जातील, म्हणून आपण इथं थांबलो आहे। तर चला आता सेटअप लावूया आपला पाण्याचा, आणि आपण आपलं काम चालू ठेवूया। चला, आता इथे खुर्च्या लावल्या आहेत, इथे आपण बॉटलच्या सगळं बॉक्स आणून ठेवूया 2-4, कारण गाडी लावायला तेवढी परफेक्ट जागा नाही, इथं जागा आपण केली आहे। आणि आता ही 2 गाड्या आल्या आहेत बघा आपल्या, एक जेवणाची आणि एक बॅगेजची। आता ते जातील डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणी। जाऊ दे जाऊ दे, ही गाडी पेनची गाडी आहे, ही एक गाडी पेनची आहे आणि ही पण पेनचीच गाडी आहे। तर ते हे बॅगेची गाडी आहे आणि ती समोर पुढे गेली ती जेवणाची गाडी आहे। तर 2 गाड्या घेऊया। तांबे बुवा, चला द्या बॉक्स द्या। मेहनत ही सेवा आहे, सेवा। 4 बॉक्स आणून ठेवा इथे।
चला पहिलं निशाण आलं, पालखी पण आलेली आहे. आता आपण पाणी देऊया. तर आता हळूहळू सर्व पब्लिक, सर्व गाडी येत आहेत आपल्या. आता एक 2-3 किलोमीटरचा स्पॉट आहे वाटतं इथून. तर आता पालखीबरोबर जे आहेत पदयात्री, त्यांना सर्वांना पाणी देत आहेत आपले गाडीतील सेवेकरी. जय. एक गाडी आहे. बरोबर 2:14 झालेली आहेत आणि आता आपण जिथं थांबलो होतो तिथून आता स्टार्टर मारलेला आहे आणि आपण जाऊया आता डायरेक्ट जेवणाच्या स्पॉटला. दुसंगवाडीला जायचं आहे. चला जाऊया पटापट, तिथून मग पुढचा प्रवास. होय होय, चला लेट्स गो. आता पोचलोय हॉल्टवर. हा बघा, साई वारी या पालखी मंडळानेच हा हॉल बांधलेला आहे. म्हणून मला बाहेर दाखवतो. स्वतःचा आहे त्यांचा. तर चला आधी पहिलं जेवण घेऊया डायरेक्ट, कारण वाजले आहेत भरपूर, मला भूक लागली. चला जेवूया आणि त्यानंतर लगेच आपल्याला जायचं आहे. हा बघा, असा बांधलेला आहे त्यांनी स्वतः. साई निवारा मंडळाचा आहे. आता आपण ह्या साईडला जेवण आहे, तर जेवायला जाऊया पटकन. मंडळींनो, पालखी निघाली. आता आपण पण निघूया इथून. एवढं सर्व पोरं निघतायत. आता पालखी गेली पुढे. फायनली आपण पोचलेलो आहे या ठिकाणी. बघा, इथे गाडी लावली आहे आणि आता थोड्याच वेळात आपली पालखी पण येईल. या बाजूला मस्तपैकी असं तळं आहे छोटंसं आणि इथं गाडी लावली. पालखी येते. हे बघा, समोरून बारीक रस्ता आहे, इथून मधून येतो ही पालखी. बघा, जवळपास पालखी आलेली आहे. त्यामधला आपण पण जाऊया आणि जरा पालखीसोबत आपण पण चलूया. तर चला जाऊया पालखी बरोबर. चला मंडळी, आता आपण इथून निघूया. वाजले आहेत बरोबर 7:45. 7:45 वाजता आपण इथून निघूया. इथं आम्ही भत्ता खाल्लेला आहे. आता इथं भत्ता खाल्लेला आहे. भेलला भत्ता बोलतात. हां, तर खाल्लेला आहे. तर आता आपण इथून निघू. चला लेट्स गो. या गावाचं नाव काय? सयाळे. चला. आज ना पालखी आणि पदयात्री पण लवकरच आपल्या हॉलवर येईल, कारण हॉल जरा आज जवळ होतो. त्यामुळे आता भजन चालू करतील. तर भजनाचा आपण आता आस्वाद घेऊया. हा भजन मला वाटतं शेवटचाच हा. पालखी पण दाखवते. अशा प्रकारे पालखी आणि अशा प्रकारे हॉल. तर आजचा हा भजन शेवटचा असणारा. उद्यापासून आपल्याला या भजनाचा आस्वाद घेता येणार नाही. तर आता भजन ऐकूया आपण.
शिरडी के नाथ की ये खाना लगा के बोलो काय पालखी चालताना त्रास होतो हे आसानी से कट जाएगा काटो भरा रास्ता आसानी से कट जाएगा काटो भरा रास्ता मंडळी आता आलोय जेवायला जेवूया काय काय आहे ते दाखवतो तुम्हाला चपाती बस बस थोडं थोडं द्या थोडं द्या बस बस
आवडलं ना काढला ना. आणि पापड. आता मस्तपैकी भजन झाला, आरत झाली आणि महाप्रसाद पण झाला, आपल्या साईबाबांचा प्रसाद पण झाला. आणि आता आपण आलेलं प्रत्येकजण झोपायला गेलेत. बाहेर कोणच नाही बघा. तर इथे असं सांगतायत की चोरीचा मामला आहे इथे थोडंफार. आणि माझी गाडी एकदम फ्रंटला लागलेली आहे. त्यानंतर बाकीच्यांची गाडी पाठीमागे. तर काय टेन्शन नाही घ्यायचं. साईबाबा आहेत आपल्या पाठीशी, काहीच विषय नाही. मी तर काय टेन्शनच घेत नाही. तर चला आता व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राम ID ला पण फॉलो करून ठेवा, कारण अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघूक मिळतील. तर चला, गुड नाईट, बाय. टाईम आहे रात्री.